नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण बीकॉमचा जो काही चॅप्टर चालू केला होता हॉटेल इंडस्ट्रीचा, हॉटेल बिझनेस अकाउंटिंग, याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. क्वेश्चन तुमच्या स्क्रीन समोर येऊन जाईल. क्वेश्चन रीड करूया अगोदर. या ठिकाणी क्वेश्चन मध्ये काय सांगितले ते पाहून घेऊया. क्वेश्चन आहे फॉलोइंग balances obtain a ledger of Ajanta Hotel on 31st March 2018. याच्यामध्ये सांगितलं आहे आपल्याला पर्टिक्युलर्स आणि रुपीज कॅपिटल असेल, आपली लायबिलिटी आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी, असेट आहे डेप्रिशिएशन चायना अँड ग्लास, फर्निचर, ड्रॉइंग्स, वेजेस अँड सॅलरी, रेट्स अँड इन्शुरन्स, लॉन्ड्री, लिनन, बेडिंग, या वेगवेगळे एक्सपेन्सेस सांगितले आहेत त्यांनी. याच्यानंतर पुढे जे काही सांगितलं आहे त्यांनी ते पाहूया आपण. काय सांगितलंय? ओपनिंग स्टॉक. मग ओपनिंग स्टॉक, परचेस आणि क्लोजिंग स्टॉक जर दिला तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय काढून घ्यावं लागेल? कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. कशी काढायची कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम? ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक. कसं काढायचे? कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक. या फॉर्म्युलाने काय करायचंय? कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढून घ्यायचे. ओके, चला मग आता आपण पोस्ट करूया वन बाय वन आयटम. कॅपिटल सांगितलं आहे 1,50,000. लिहूया कॅपिटल. 1,50,000 इनरला घेतोय कारण ड्रॉइंग सांगितले. परत फ्री होल्ड प्रॉपर्टी 1 लाख. असेट आहे, असेटला लिहा फ्री होल्ड प्रॉपर्टी 1 लाख. नेक्स्ट पुढे चला. चायना अँड ग्लास असेट आहे, 10,000 10,000. नेक्स्ट पुढे या. फर्निचर आहे, फर्निचर 25,000. त्या फर्निचर 25,000. नेक्स्ट फर्निचर झाल्यानंतर त्यांनी ड्रॉइंग सांगितलं आहे. ड्रॉइंग मायनस करा, मायनस ड्रॉइंग. आपल्याला अगोदर पासून माहित आहे ड्रॉइंग आपण कॅपिटल मधून मायनस करतो. कॅपिटल मधूनच करा मायनस. 2,500 2,500. ओके, 1,50,000 मधून 2,500 गेले, राहिले किती? 1,47,500. ओके, नेक्स्ट पुढे चला. वेजेस अँड सॅलरी. वेजेस अँड सॅलरी सांगितलं, लिहा डेबिटला प्रॉफिट लॉसच्या टू वेजेस अँड सॅलरी. वेजेस अँड सॅलरी याच्यावरती आपण ऍडजस्टमेंट दिली आहे तरी आपण इनरला लिहूया 40,000 40,000. नेक्स्ट पुढे या. वेजेस अँड सॅलरी झाल्यानंतर रेट अँड इन्शुरन्स याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. रेट अँड इन्शुरन्स वरती ऍडजस्टमेंट आहे. अमाऊंटला 12,500 12,500. नेक्स्ट पुढं लॉन्ड्री आहे. लॉन्ड्री वरती सांगितलं काय? लॉन्ड्री टू लॉन्ड्री अमाऊंट आहे 4,000 4,000. नेक्स्ट लॉन्ड्री झाल्यानंतर लिनन अँड बेडिंग. काय सांगितलंय पुढं? लिनन अँड बेडिंग. ओके, काय आहे ते आपली लिनन अँड बेडिंग? लिनन आपण पूर्वीच्या क्वेश्चन मध्ये जर पाहिलं तर ते असेट म्हणून टाकलं होतं, इथं सुद्धा टाका लिनन अँड बेडिंग. अमाऊंट आहे 10,000 10,000. नेक्स्ट पुढे या. इलेक्ट्रिसिटी. चला, लिनन अँड बेडिंग नंतर पुढचा एक्सपेन्सेस कोणता आहे? इलेक्ट्रिसिटी. लिहा टू इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीची अमाऊंट आहे 6,500 6,500. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस टू जनरल एक्सपेन्सेस. अमाऊंट किती आहे जनरल एक्सपेन्सेस? अगेन 6,000 6,000. नेक्स्ट पुढे आहे
व्हिजिटर अकाउंट, लक्षात ठेवा व्हिजिटर अकाउंट नथिंग, दुसरं तिसरं काय आहे ना आपलं डेटर्स आहे. आणि आपण डेटर्स कुठं मेन्शन करतो, डेटर्स आपण बॅलन्स शीटच्या असेटला टाकतो, अगदी तिथंच टाकून द्या व्हिजिटर अकाउंट म्हणून. व्हिजिटर अकाउंट ब्रॅकेट मध्ये जर समजत नसेल तर इट्स अ डेटर्स, डेटर्स आहेत हे आपले किती 5000 5000. नेक्स्ट पुढे या, पुढे आल्यानंतर क्रेडिटर्स सांगितले आहेत. आपल्याला माहित आहे सन्ड्री क्रेडिटर्स कुठं असतात, सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीला टाकून देऊया 7500 7500. नेक्स्ट आता जर पाहिलं आपण तर ओपनिंग स्टॉक दिलंय, परचेस दिलंय, सेल्स दिलंय, डेप्रिशिएशन दिलंय, म्हणजे एकंदरीत आता आपल्याला कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम काढायची. मग कशी काढायची कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम, तर या फॉर्म्युलाने ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक ज्या ज्या गोष्टीचा आहे त्या गोष्टी परचेस मध्ये आहेत का पाहायचं, लागलीच त्यांचा ओपनिंग स्टॉक किंवा क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी तयार करून घ्यायचा. पहिले सगळ्यात अगोदर सांगितलं त्यांनी लिक्वर्स LIQURS, त्याच्यानंतर सिगारेट्स, प्रोव्हिजन अँड स्टोअर, कोल, आणि सगळ्यात शेवटी कॅश ॲट बँक सुद्धा सांगितलंय. कॅश ॲट बँक सांगितलंय, सो कॅश ॲट बँक एक आपण इकडं लिहून ठेवूया. कॅश ॲट बँक असेट साइडला कॅश ॲट बँक किती अमाऊंट 26,000 26,000. नेक्स्ट त्याच्यानंतर लिक्वर्सचे आपण काय करूया, कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम काढून घेऊया. LIQUO लिक्वर्स अमाऊंट किती आहे, ओपनिंग स्टॉक आहे 20,000चा, ओके, प्लस परचेस किती केले बघा, परचेस केले 15,000, 20 आणि 15 35,000, मायनस आता क्लोजिंग स्टॉक किती आहे लिक्वर्सचा 7,500 7,500. 35,000 मधून 7,500 गेले, राहतात किती रे 27,500. त्याचा काय असेल, हा कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युमची व्हॅल्यू लिहायचं टू कॉस्ट ऑफ मटेरियल किंवा मटेरियल कंझ्युम जरी लिहिलं तरी काही फरक पडत नाही. मटेरियल कंझ्युम याच्यामध्ये पहिला आहे लिक्वर्स, किती आलं 27,500. आता पुढचं कॅल्क्युलेट करूया. सिगारेट, सिगारेटचा ओपनिंग स्टॉक आहे इथे लिहा सिगारेट, ओपनिंग स्टॉक 500 रुपये, परचेस किती केले सिगारेट 1000 1000चे परचेस केले, मायनस क्लोजिंग स्टॉक किती आहे, क्लोजिंग स्टॉक आहे या ठिकाणी सिगारेटचा 250 रुपये. मग 250 याच्यातून मायनस करा, मग किती आला बघा 500 1,500 1,500 मधून 250 गेले, राहतात किती 1250. लिहा सिगारेट 1250. आता बाकीचं जे आहे लिक्वर झालं, सिगारेट झालं, त्याच्यानंतर प्रोव्हिजन स्टोअर आणि कोल तुम्ही कॅल्क्युलेट करा, डायरेक्टली मी लिहितो काय. त्याच्यानंतर प्रोव्हिजन अँड स्टोअर, प्रोव्हिजन अँड स्टोअर याची जर कॅल्क्युलेट केलं तुम्ही तर व्हॅल्यू येऊन जाईल 9,000 9,000. त्याच्यानंतर कोलची जर व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केला तर 4,500 येईल, कोल 4,500. नेक्स्ट त्याच्यानंतर आता पुढचा हेड जे आहे परचेस सुद्धा घेतलं, प्रोव्हिजन सुद्धा घेतली, 4 4. आता काय करूया सेल्स, सेल्स आपल्याला माहित आहे क्रेडिट साइडला असतं, लिहा बाय सेल्स. चला सेल्स मध्ये सगळ्यात अगोदर त्यांनी काय सेल केलं फूड, त्याच्यानंतर बेवरेज म्हणजे स्नॅक्स थोडक्यात, त्याच्यानंतर लिक्वर्स अंमली पदार्थ आपल्याला माहित नाही, सिगारेट, रेंट फ्रॉम रूम्स, रूम पासून त्यांना रेंट भेटलं, आणि सेल्स मध्ये न सांगता रिपेअर्स ऑफ रिन्युअल ऑफ प्रिमायसेस, रिपेअर केला. आता आपल्याला माहिती यायला पाहिजे पण ते सेल्स मध्ये दिसतंय तुम्हाला, बट आपण लक्षात ठेवा रिपेअर्स
ऑफ प्रिमायसेस किंवा रिपेअर्स अँड रेन्युअल्स कुठे येतं, इट्स एक्सपेन्सेस असेल डेबिटला टाकून द्या, टू रिपेअर्स अँड रेन्युअल ऑफ प्रिमायसेसचं रिपेअर रेन्युअल केलं त्यांनी. अमाऊंट किती रिपेअर रेन्युअलची 10,000 10,000. ओके, आता यांची अमाऊंट लिहू. फूड 40,000, त्याच्यानंतर बेवरेज 10,000, लिक्वर्स 25,000, सिगारेट 1,500 1,500, रेंट फ्रॉम रूम्स 1,00,000चं रूम पासून त्यांना रेंट भेटलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी पहिलं काम काय झालं, आपण आयटम पोस्ट करून घेतले. आता ऍडजस्टमेंट मध्ये काय काय सांगितलं पाहूया. स्टॉक ऑन 31 म्हणजे क्लोजिंग स्टॉक, जे की आपण ऑलरेडी इथे घेतला, पण त्याचे एकंदरीत टोटल जे आहे ते असेट साइडला टाकून द्यावं लागेल आपल्याला. क्लोजिंग स्टॉक 14,050, क्लोजिंग स्टॉक किती 14,250. हा कसं कॅल्क्युलेट केला, तर क्लोजिंग स्टॉकच्या व्हॅल्यू बघा, प्रोव्हिजन अँड स्टोर 5,000 अधिक लिक्वर 7,500 अधिक सिगारेट 2,050 अधिक कोल 1,050 14,250 अमाऊंट येईल. पहिला इफेक्ट इथं घेतला, मायनस केलं, दुसरा इफेक्ट आपण असेटला दिला. नेक्स्ट, अ सम ऑफ ₹5,000 रिप्रेझेंटिंग अकोमोडेशन अँड 4,000 रिप्रेझेंट J2 प्रोप्रायटर. ओके, ऍडजस्टमेंट आपण पाहूया. त्याच्या अगोदर ते मिनिंग अगोदर JTO चा करावा लागेल. ऍडजस्टमेंट दुसरी पाहूया. इन्शुरन्स प्रीपेड आहे, प्रीपेड इन्शुरन्स मायनस करा प्रीपेड इन्शुरन्स. अमाऊंट किती आहे प्रीपेड इन्शुरन्सची, तर प्रीपेड इन्शुरन्स आहे ₹500, आउटरला 12,000, इकडे येऊन जाईल प्रीपेड इन्शुरन्स म्हणून. प्रीपेड इन्शुरन्स ₹500, काय असेटला ₹500 टाकून दिले, प्रीपेड आहे. नेक्स्ट पुढे काय, आउटस्टँडिंग सॅलरी 2,050 किंवा 2,500 आहे. काय करतो आपण, ऍड आउटस्टँडिंग किती 2,500, 42,500 आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग सॅलरी 2,500. ओके, आता ऍडजस्टमेंट नंबर 3 आपण रीड करूया परत. तर ही ऍडजस्टमेंट जे आहे, सम ऑफ ₹5,000 रिप्रेझेंटिंग अकोमोडेशन अँड ₹4,000 रिप्रेझेंट टू द प्रोप्रायटर. काय केलं, त्यांच्या मालकानं अकोमोडेशन साठी ₹5,000 आणि दुसऱ्या याच्यासाठी 4,000 5,000 आणि 4,000 दोन प्रकारची त्यानं ड्रॉइंग केलेली आहे. ड्रॉइंग काय असते, ड्रॉइंग आपण मायनस करत असतो. ओके, इथंच लिहूया 1,47,500 ऍडिशनल ड्रॉइंग केली त्यांनी. ऍडिशनल ड्रॉइंग केली आहे, कोणकोणती केली आहे, तर अकोमोडेशन साठी 5,000 आणि दुसरे एक 4,000 अशी दोन ड्रॉइंग म्हणजेच 9,000 त्यांनी ड्रॉइंग केली आहे. ठीक आहे, एकंदरीत 9,000 ड्रॉइंग केली. त्याच्यानंतर ड्रॉइंगचा पहिला इफेक्ट मायनस करतो आणि दुसरा इफेक्ट आपल्याला या ठिकाणी क्रेडिट साइडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या द्यावं लागतं. ते ऍक्च्युअली ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला राहणार आहे, पण इथे ट्रेडिंग अकाउंट म्हणून किंवा प्रॉफिट अँड लॉस कंबाईन आहे, त्याच्यामुळे डायरेक्टली इथं देऊया बाय अकोमोडेशन प्रोप्रायटर मिल त्यानं जेवण घेतलं असेल 4,000 आणि त्याचं अकोमोडेशन 5,000 असं एकंदरीत या ठिकाणी टोटल येऊन जाईल. ओके, मग आता 1,47,500 मधून आपण 9,000 या ठिकाणी मायनस करूया. 7 गेले, त्याच्यानंतर 2 1,38,000 1,38,500 1,38,500 येऊन जाईल. ठीक आहे, नेक्स्ट आता काय करूया, टोटल करूया सगळ्यांचे. अगोदर तुम्ही टोटल करून घ्या.
क्रेडिट साइड जर कॅल्क्युलेट केली तर 1,85,500, 1,85,500. इकडे सुद्धा 1,85,500. जो काही तुमचा एनपी नेट प्रॉफिट येऊन जाईल, मायनस करा पूर्ण डेबिट साइड. या ठिकाणी एक्सपेन्सेस जर मायनस केली तुम्ही तर 47,250 प्रॉफिट येईल. 47,250. नेट प्रॉफिट इकडे टाकून द्या. नेट प्रॉफिट लायबिलिटी साइडला 47,250 रुपये. टोटल जर केली आपण 47,250 टाकून पूर्ण टोटल करा. या ठिकाणी टोटल येऊन जाईल 1,95,500. 1,95,750. 1,95,750. 1,95,750. ओके, हे झाले बॅलन्स शीटचे टोटल. ठीक आहे. तर याच्यामध्ये बेटा काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आणि एक गोष्ट करा, सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच विद्यार्थी 50 to 70% स्टुडंट काय करतात, फक्त व्हिडिओ पाहतात, सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब करा, ते लाल बटन प्रेस करा. ठीक आहे. चला मग नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटू. थँक्यू.